सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 23 50 74 12। आपण वरुड या गावी आलेलो आहोत आणि वरुड गावचे शेतकरी शेतात आहेत। या शेतामध्ये लिंबूचा बगीचा आहे बाजूला आणि इथं चणा आहे। चण्याच्याच बाजूला लिंबूचा बगीचा आहे। खाली भाऊचा संत्रा आहे, संत्र्यामध्ये पण चणा आहे आणि अर्ध्या संत्र्यामध्ये टोमॅटोची लागवड केलेली आहे भाऊने। हे बघा, भाऊची भरपूर असे पिकं आहेत इथं। तर भाऊ सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे 2 प्रोडक्ट यूज करतात। ते कोणते कोणते इथं वापरतात ते भाऊंकडून जाणून घेऊ आणि त्या 2 प्रोडक्टचे कशा प्रकारे भाऊंना रिझल्ट मिळतात ते भाऊच्या तोंडून पण ऐकू आपण आणि आपल्या डोळ्यासमोर आपण बघू पण। भाऊ नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव तिलक गणेश राऊत, राहणार वरुड, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मोबाईल नंबर सांगा। मोबाईल नंबर 87 67 88 91 97। बरं भाऊ, तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे कोणते 2 प्रोडक्ट वापरता? आपण सरदार ॲग्रिकेमचे कंट्रोलर यूज केलं होतं हरभऱ्याच्या उगवण शक्तीसाठी, म्हणजे सीड ट्रीटमेंटसाठी। हां, त्यानंतर एक वेळेस पहिला फवारणीत पण घेतलं होतं। नंतर फुलं अवस्थेतनी दुसरं प्रोडक्ट सरदार ॲग्रिकेमचं फ्रेश घेतलं होतं। फ्रेश घेतलं। बरं भाऊनं इथं भाऊचं म्हणणं आहे की या चण्यावरती पेरणी करता वेळेस कंट्रोलर या औषधाची सीड ट्रीटमेंट करून इथं पेरणी केलेली आहे। तर इथं पूर्ण जर्मिनेशन 100% झालेलं आहे। पूर्ण चणा दाखवा 1 मिनिट। या संत्र्यामध्ये पूर्ण चणा आहे। कंट्रोलर सीड ट्रीटमेंटसाठी घेतलं तर इथं पूर्ण जर्मिनेशन झालेलं आहे। प्लस दुसरं काय फायदा झाला भाऊ तुम्हाला कंट्रोलरचा? आणखीन डुकराचा आपल्याला जनावराचा त्रास होता आणि दरवेळेस डुकरं उकरत होते। यावेळेस कंट्रोलर यूज केलं तर डुकरानं उकरलं नाही। 100% वरून फवारणीमध्ये मग तुम्ही कंट्रोलर आणि दुसरं प्रोडक्ट फ्रेश घेतलं होतं फुल अवस्थेत। फुल अवस्थेमध्ये फ्रेश घेतलं। तर फ्रेशचा कसा फायदा झाला भाऊ? फ्रेशचा चांगला फायदा झाला। फ्रेशमध्ये फुलगड थांबली, फुलाची वाढ झाली। 1 मिनिट दाखवा चणा। या चण्याला फ्रेश आणि कंट्रोलरचा स्प्रे केलेला आहे। ते फुटवे बघा कसे केलेले आहे ना, फुटवे भरपूर आणि गाट्याची संख्या भरपूर एकदम। हे बघा, एकही फुल हिचं गळण झालेलं नाही आहे। पुरेच्या पुरा फुलाचे गाठे तयार झालेले आहे। आणि भाऊचं म्हणणं आहे की इथं चण्याच्याच बाजूला लिंबू आहे, तर या लिंबूवरती स्प्रे घेतलेला आहे भाऊनं। घेतला ना तुम्ही लिंबूवरती स्प्रे? या लिंबूवरती कंट्रोलर आणि फ्रेश वरून फवारणी केलेली आहे भाऊनं। किती दिवस झाले भाऊ वरून फवारणी करायला याला? 10-11 दिवस झाले। 10 ते 11 दिवस झालेले आहे। तर आज रोजी या लिंबूची फूट बघा कशी झालेली आहे। 1 मिनिट दाखवा। या लिंबूला फूट बघा कशी फुटलेली आहे। भाऊनं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फ्रेश इथं वापरलेलं आहे। हे मणीर बघा कसे पकडलेलं आहे इथे। सर्व ठिकाणी हे बघा, हे इथे बघा फुलाचं लगेच इथं मणीर तयार झाले। हे बघा पुरेपूर इथं लिंबूचा बगीचा फुटलेला आहे। भाऊचं म्हणणं आहे चण्याचा स्प्रे होता त्या दिवशी, चणा फवारणी झाल्याच्या नंतर लिंबूवरती स्प्रे घेतलेला आहे त्याच औषधाचा। तर त्यामुळे लिंबूला पण भरपूर फायदा झालेला आहे। या लिंबूला पुरेपूर हे बघा, अशा प्रकारे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फ्रेशचा रिझल्ट लिंबूवरती भाऊंना इथं आलेला आहे आणि चण्यावरती पण चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे। तर भाऊ, तुम्ही हे 2 प्रोडक्ट किती दिवसापासून वापरता? हे आपण सगळ्या सरदार ॲग्रिकेमचे प्रोडक्ट 2 वर्षापासून यूज करतो। 2 वर्षापासून वापरता? हो। बरं, तर या 2 प्रोडक्टचा तुम्हाला खूप चांगला फायदा येऊ राहिला। हो, रिझल्ट चांगले मिळून राहिले सर्व। तुम्ही समाधानी आहात? समाधानी। आणि आपण फकडीसाठी कंट्रोलर घेतलं होतं टमाट्यावरती फकडीसाठी पण कंट्रोलर घेतलं? हो, फकडी कव्हर झाली कंट्रोलर। भाऊचे टोमॅटो पण आहे बाजूला। 1 मिनिट चला दाखवा टोमॅटो। या टोमॅटोवरती भाऊंनी कंट्रोलर घेतलेला आहे आणि फ्रेश घेतलेला आहे। हे बघा टोमॅटोचा पण प्लॉट आहे इथे। हे बघा टोमॅटोचा प्लॉट पण आहे इथे। याच्यावर फकडीचं प्रमाण भरपूर होतं। हो, फकडीचं प्रमाण भरपूर होतं याच्यावर। फकडी म्हणजे पूर्ण डंग मारत होते टमाट्यावर। पूर्ण फ्रेश झाले टमाटे झाले ना। हे नवीन फुटवे पण काढलेले आहे टोमॅटोना।
हो. फ्रेशची फवारणी केल्यामुळे. हे बघा टोमॅटोला, आणि मालाची पण सेटिंग झालेली आहे. या इकडे दाखव, इकडे. सर्व प्लॉट एकसारखा बसलेला आहे. यांनी नवीन फ्लॅश पकडलेला आहे बिलकुल. हे बघा, हे पूर्ण असा नवीन फ्लॅश पकडलेला आहे. तर 2 प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी आहात? हो. ठीक आहे भाऊ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नमस्कार.